साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे साताऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा सुद्धा आहे। ताराई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्क राहण्याचा इशारा आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर आजपासून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे। सध्या तारळी धरणातून 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा तारळी नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे। हा विसर्ग जो आहे तो असाच 2 दिवसापूर्वी देखील चालू ठेवण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी पावसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र सकाळपासून पुन्हा एकदा घाटपट्ट्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आता पाण्याचा विसर्गात कदाचित वाढ देखील करण्यात येऊ शकते। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की साताऱ्यातला पश्चिम घाट परिसर आहे, या परिसरातील कोयना धरण असेल किंवा इतर धरणं असतील, मोरणा धरण असेल, हे पूर्णतः क्षमतेने भरण्याच्या मार्गावरती आता आहेत। साधारण कोयना धरणाची साठवण क्षमता ही 105.25 TMC असताना या धरणामध्ये आता आपण जर पाहिलं तर साधारण 72 TMCच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे आहेत ते 75 TMC दरम्यान धरण आल्यानंतर सोडण्यात येतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। धरण प्रशासन आता सातारा जिल्ह्यातली छोटी मोठी धरणं ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याचबरोबर प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे। कुठलाही अनुचित प्रकार येणाऱ्या पुढच्या काळात होऊ नये यासाठी पाणी पातळीची नियंत्रित ठेवण्याचं काम आहे ते आता धरण प्रशासन करताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।